मी आर्या नुकतीच एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून रुजून झाले होते. त्यावेळी मी अवघी 23 वर्षांचे होते आणि माझ्या मनात उच्च शिक्षणाचे, विशेषतः गणितात डॉक्टरेट करण्याचे स्वप्न घोळत होते. पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने मला तात्पुरती नोकरी स्वीकारणे भाग पडले होते. ही शिक्षिकेची नोकरी माझ्यासाठी केवळ एक आर्थिक आधार नव्हती, तर माझ्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते. मला खूप आनंद झाला होता. मी दिसायला सुंदर आणि सडपातळ होते. माझे व्यक्तिमत्व खूप आकर्षक होते. त्यामुळे शाळेत जाताना, वर्गात शिकवताना केवळ मुलेच नव्हे, तर मुलीही माझ्याकडे कुतूहलाने आणि कौतुकाने पाहत असत. त्यांच्या नजरा मला कधी-कधी अवघडल्यासारखे करत, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत असे. 10वीच्या वर्गात अथर्व नावाचा एक विद्यार्थी होता. तो दिसायला खूप देखणा, उंच आणि आत्मविश्वासू होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत आणि गंभीर भाव असे. पण डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. अभ्यासातही तो प्रचंड हुशार होता. विशेषतः गणितावर त्याची विलक्षण पकड होती. अवघडातले अवघड प्रश्न तो सहज सोडवत असे. एक दिवस वर्गात खूप गोंधळ सुरू होता. मुलांचा दंगा थांबवण्यासाठी मी त्यांना शिक्षा म्हणून एक अत्यंत अवघड गणित सोडवायला दिले, जे सहसा 10वीच्या विद्यार्थ्यांना जमत नाही. वर्गातील कोणालाही ते सुटले नाही. पण अथर्वने ते अवघ्या 5 मिनिटात पूर्ण आत्मविश्वासाने सोडवून दाखवले. त्याचे ते कौशल्य पाहून मी प्रभावित झाले आणि तेव्हापासून मी त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले. हळूहळू मला जाणवू लागले की तोही माझ्याकडे एकटक पाहत आहे. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता आणि काहीतरी अनामिक भावना होती. सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केले. स्वतःला समजावले की हे केवळ विद्यार्थ्यांचे कुतूहल असेल, पण त्याचे असे पाहणे नित्याचेच झाले होते आणि मला त्याला "असे पाहू नकोस" असे थेट सांगण्याचे धाडस होत नव्हते. कारण मला भीती वाटत होती की यामुळे त्याला वाईट वाटेल किंवा तो दुखावला जाईल. माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती, जी मी स्वीकारायला तयार नव्हते. काही आठवड्यानंतर शाळेत राज्यस्तरीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेची घोषणा झाली. ही स्पर्धा केवळ गणितातील प्रावीण्य नव्हे, तर तार्किक विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासणारी होती. अथर्वने या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्यातील क्षमता मला माहीत असल्याने मी त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचे ठरवले. दररोज शाळेनंतर आम्ही 1 तास माझ्या कार्यालयात बसून ऑलिम्पियाडच्या तयारीसाठी गणिताचे अवघड प्रश्न सोडवत असू. अथर्व अत्यंत एकाग्रतेने आणि उत्साहतेने अभ्यास करत असे. कधी-कधी प्रश्न खूपच क्लिष्ट असत, तेव्हा तो निराश होई. पण मी त्याला धीर देत असे. "अथर्व, तू हे करू शकतोस. फक्त थोडा वेळ विचार कर." मी त्याला वेगवेगळ्या पद्धती समजावून सांगत असे आणि त्याच्या शंकांचे निरसन करत असे. या काळात आम्ही एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागलो. त्याच्या निरागस प्रश्नांमुळे आणि शिकण्याच्या ध्येयामुळे मी प्रभावित झाले, तर माझ्या मार्गदर्शनामुळे त्याला नवीन ऊर्जा मिळत होती. या तयारीच्या काळात आमच्यातील शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक घट्ट झाले होते. त्यात एक प्रकारची मैत्रीची भावनाही रुजू झाली होती. स्पर्धेचा दिवस उजाडला. अथर्व आणि मी सकाळी लवकरच स्पर्धास्थळी पोहोचलो. त्याच्या चेहऱ्यावर थोडा ताण दिसत होता, पण आत्मविश्वासही होता. "मॅडम, मी नक्की प्रयत्न करेन." तो म्हणाला. "मला खात्री आहे, तू नक्कीच यशस्वी होशील." मी त्याला धीर दिला. संपूर्ण दिवसभर तो गणिताच्या समस्यांमध्ये रमून गेला होता. संध्याकाळी निकाल जाहीर झाला. हजारो विद्यार्थ्यांमधून अथर्वने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचे नाव पुकारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले. तो व्यासपीठावर गेला आणि ट्रॉफी स्वीकारली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान अवर्णनीय होता. त्याने ट्रॉफी घेऊन माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. तो धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, "मॅडम, हे तुमच्यामुळे शक्य झाले. तुमचे मार्गदर्शन नसते तर मी हे करू शकलो नसतो." मला त्याच्या यशाचा खूप अभिमान वाटला. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. मी त्याला शाबासकी दिली आणि म्हणाले, "अथर्व, हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे. तू खूप मोठा होशील." हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. कारण एका विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत केल्याचा आनंद मला झाला होता. त्याच दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी घरी जाण्यासाठी शाळेच्या मुख्य दारातून बाहेर पडत होते. तेव्हा अथर्वही तेथेच उभा असलेला दिसला. तो बहुधा कोणाची तरी वाट पाहत असावा.
त्याने मला पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक चमक उमटली. "मॅडम नमस्कार," तो आदराने म्हणाला. मी त्याला थांबवले आणि म्हणाले, "अथर्व, तू खूप हुशार आहेस. मला तुझी मदत हवी आहे." तो थोडा गोंधळला. "कसली मदत मॅडम?" त्याने विचारले. मी म्हणाले, "शाळेच्या वार्षिक अहवालासाठी काही गणिताची आकडेवारी आणि चार्ट्स तयार करायचे आहेत. हे काम थोडे किचकट आहे आणि त्यासाठी एका हुशार विद्यार्थ्याची मदत लागेल. तू मला यात मदत करू शकशील का?" शाळेच्या वेळेनंतर थोडा वेळ द्यावा लागेल. त्याच्या डोळ्यात आनंद आणि उत्साह दिसला. "हो मॅडम, नक्कीच. मला मदत करायला खूप आवडेल." तो उत्साहाने म्हणाला, "उत्तम. मग उद्यापासून आपण शाळेनंतर थोडा वेळ बसून हे काम करूया." मी त्याला सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते आणि माझ्या मनातही एक अनामिक आनंद होता. त्याच्या या मदतीने काम लवकर होईल या विचारापेक्षा त्याच्यासोबत अधिक वेळ घालवता येणार होता, या विचाराने मी सुखावले होते. काही दिवसांनी शाळेत पालक शिक्षक भेट होती. अथर्वचे पालकही त्याला घेऊन आले होते. मी अथर्वच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलत असताना अथर्वने त्याच्या पालकांना माझ्याकडे आणले. त्याचे वडील आणि आई दोघेही अगदी सभ्य दिसत होते आणि सुशिक्षितही दिसत होते. "नमस्कार मॅडम," अथर्वचे वडील म्हणाले. "नमस्कार." मी त्यांना प्रतिनमस्कार केला. "अथर्व तुमच्या वर्गात आहे ना?" त्याच्या आईने विचारले. "होय." "अथर्व माझ्या वर्गात आहे." मी हसून म्हणाले. "आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की अथर्व हा खूप हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. गणितात तर त्याची पकड खूप मजबूत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या मेहनतीचे आणि बुद्धिमत्तेचे हे फळ आहे. तो केवळ अभ्यासातच नव्हे, तर इतर उपक्रमांमध्येही नेहमी पुढे असतो. शाळेच्या वार्षिक अहवालाच्या कामातही तो मला खूप मदत करत आहे. त्याच्यासारखा विद्यार्थी मिळाल्याचा मला अभिमान आहे." माझे हे कौतुक ऐकून अथर्वच्या पालकांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि त्याच्याबद्दलचा आनंद स्पष्ट दिसत होता. "धन्यवाद मॅडम. तुम्ही अथर्वला इतके प्रोत्साहन देत आहात." त्याचे वडील कृतज्ञतेने म्हणाले. "तो तुमचा आदर करतो आणि तुमच्याकडून खूप काही शिकत आहे." अथर्व माझ्याकडे पाहून हळूच हसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू काही त्याला माझ्याकडून मिळालेले कौतुक खूप महत्वाचे वाटले होते. घरी गेल्यावर माझ्या डोळ्यासमोर फक्त त्याचेच चित्र होते. त्याचा विचार मनात सतत घोळत होता. खरं तर असा विचार करणे माझ्यासाठी एक शिक्षिका म्हणून पूर्णपणे चुकीचे होते. कारण तो माझा विद्यार्थी होता आणि आमच्या नात्याला एक मर्यादा होती. पण मी फक्त 23 वर्षांची होते. माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण जात होते. माझे मन त्याच्याकडे ओढले जात होते. नंतर हळूहळू मी सुद्धा त्याला चोरून पाहू लागले आणि जाता येता तो मला दिसला की मी गालातल्या गालात हसत होते. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान उमटत असे. एक दिवस असेच वर्गात शिकवत असताना माझे त्याच्याकडे लक्ष गेले. तर माझ्या लक्षात आले की तो माझ्याकडे एकटक पाहत आहे. जणू काही तो माझ्या डोळ्यातून माझ्या मनातील भावना वाचण्याचा प्रयत्न करत होता. मला त्याचे ते बघणे थोडेसे चुकीचे वाटले. कारण हे नाते आता एक मर्यादेच्या पलीकडे जात होते. म्हणून मी लगेच त्याला बाजूला बोलावले आणि त्याला सांगितले की "अथर्व, तू असे पाहणे योग्य नाही. मी तुझी शिक्षिका आहे आणि आपल्या नात्याला एक आदर आहे. काही मर्यादा आहेत." माझ्या बोलण्याने त्याला धक्का बसला असावा, पण तो शांत राहिला. नंतर मी शांत झाल्यावर तो हळू आवाजात म्हणाला की "मॅडम, तुम्ही मला खूप आवडता आणि मला नेहमी तुमच्यासोबतच राहावेसे वाटते." त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी त्यावेळी त्याला खूप समजावले की शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील हे नाते खूप पवित्र आणि मर्यादित असते. "तू असा विचार करणे बंद कर. हे आपल्या दोघांसाठीही योग्य नाही." त्यानंतर तो तेथून निघून गेला. माझ्या बोलण्याने तो खूप नाराज झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसत होती. तो फक्त कामापुरतेच बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले होते. माझेही मन त्याच्यामध्ये गुंतले होते. त्यामुळे मलाही खूप अस्वस्थ वाटत होते. त्याच्या त्या निरागस बोलण्याने माझ्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. ते परीक्षेचे दिवस होते आणि त्यानंतर सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या. आमच्या घरातील सदस्यही एका कार्यक्रमानिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार होते. माझ्या मनात
अथर्वच्या अभ्यासाची चिंता होती, विशेषतः गणिताची. म्हणून मी त्याला बोलावून घेतले आणि म्हणाले, की "अथर्व, गणिताच्या पेपरसाठीचे 2 दिवस तू माझ्या घरी ये. मी तुझा अभ्यास घेईन. तुला काही शंका असतील तर त्या तू सोडवून घेईन." माझ्या या अनपेक्षित आमंत्रणाने तो थोडा गोंधळला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. ठरल्याप्रमाणे तो अभ्यासाचे सामान घेऊन दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आला. अभ्यासाचे सामान घेऊन दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आला. आल्यावर मी त्याला म्हणाले, की "तू जेवण इथेच कर, म्हणजे आपल्याला जास्त वेळ अभ्यास करता येईल." तर तो हो म्हणाला. आम्ही अभ्यास करत असताना एका क्षणी मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या हातात हात घेऊन म्हणाले, की "अथर्व, तू खूप छान आहेस आणि हुशार मुलगा आहेस. तू या सगळ्यांपेक्षा शिकून खूप मोठा व्हावास असे मला मनापासून वाटते." माझ्या या बोलण्याने आणि स्पर्शाने त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला जोरात मिठी मारली. त्याची मिठी इतकी घट्ट होती, की माझे अंग थरथर कापू लागले. मला काय करावे हे कळायचे बंद झाले होते. मी सुद्धा त्याच्या मिठीत पूर्ण बुडून गेले होते. जणू काही मी एका सुंदर स्वप्नवत विश्वात हरवून गेले होते. तो हळूच माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. तसा मला एकदा विजेचा करंट लागला. मी भानावर आले आणि त्याला हळूच लांब ढकलले. तो "सॉरी मॅडम" म्हणू लागला. त्याच्या चेहऱ्यावर लाज आणि अपराधीपणा दिसत होता. मग मी स्वतःला सावरले आणि स्वयंपाकघरात गेले. माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. थोड्या वेळाने बाहेर आले तर अथर्व शांतपणे अभ्यास करत बसला होता. जणू काही झालेच नाही. मला पाहून तो म्हणाला, की "मॅडम, मी खूप अभ्यास करेन, खूप मोठा होईन. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थ करून दाखवेन." पण त्याचे शब्द आणि तो क्षण माझ्या मनात कायमचाच कोरला गेला होता. नंतर परीक्षा झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. माझ्याकडे थोडेच पैसे जमले होते आणि मला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जही मिळणार होते. त्यामुळे मी ती शिक्षिकेची नोकरी सोडून दिली आणि माझ्या डॉक्टरेटच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी मोठ्या शहरात प्रवेश घेतला. अथर्वबद्दल मला त्यानंतर काहीच माहिती मिळाली नाही. तो कुठे आहे, काय करतो, हे मला कधीच कळले नाही. पण तो माझ्या आयुष्यातील एक गोड गुपित असल्यासारखा, एक सुंदर आठवण असल्यासारखा अजूनही माझ्या मनात कायमचा घर करून आहे. त्याचं ते निरागस प्रेम, त्याचं ते बोलणे आणि तो क्षण आजही माझ्या स्मरणात ताजे आहेत. मित्रांनो, आमची कथा आपल्याला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.